नमस्कार मित्रांनो, आपण बार बेंडिंगचे पुढचे प्रॉब्लेम पाहणार आहोत आता. 300 mm इंटू 150 mm, 300 mm इंटू 150 mm. बी दिलेलं आहे 300 mm, डी दिलेलं आहे 150 mm अँड लेंथ ऑफ 3000 mm. लेंथ ऑफ 3000 mm. लेंथ किती आहे? 3000 mm विथ 3 नंबर ऑफ रेनफोर्समेंट, 3 नंबर्स, 3 बार आहेत ऑफ 12 mm मेन बार placed in one row. Out of 3, 2 bars are straight and 1 bar is bent up bar, respectively. In addition to this, 2 anchor bars of 10 mm are provided at the top. Another 6 mm stirrup are provided. 6 mm stirrups are provided. 2 बार वरी आहे टॉपला, 4 बार खाली आहेत. तर इकडे बघा, हे 300, हे 150. आपल्याला काय करायचंय? सगळ्यात पहिले लेंथ ऑफ मेन बार, लेंथ ऑफ मेन बार. तर बघा मित्रांनो, काय टोटल लेंथ मायनस 2 इंटू कव्हर, 2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर, 2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर. आता बघा मित्रांनो, टीएल टोटल लेंथ किती मित्रांनो? 3000 मायनस कव्हर दिलेलं आहे का इथं? कव्हर जर दिलेलं नसेल तर 25 घेऊन टाकायचं. 25 प्लस 18 डायमीटर, सॉरी, प्रोव्हाइडेड विथ 20 mm कव्हर. इथं कव्हर दिलेलं आहे 20 mm. कव्हर किती दिलेलं आहे? 20 mm. जे दिलं ते घ्यायचं बरं का. 2 इंटू 20 प्लस 18 इंटू 12 किती येतं? हे 5 सांगा. टोटल लेंथ किती? 3176 mm. म्हणजेच बरोबर ना? 76 3176 3176 3176 म्हणजे 3.176 मीटर. 3.176 मीटर हे झालं टोटल लेंथ. टोटल लेंथ झाल्यानंतर मेन बारची, नंतर लेंथ ऑफ बेंटअप बार, लेंथ ऑफ बेंटअप बार टीएल मायनस 2C म्हणजे 2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर प्लस 0.42 टी इंटू 2. टीएल टोटल लेंथ किती मित्रांनो? 3000 मायनस 2 इंटू 20 प्लस 18 डायमीटर 12चे 0.42 इंटू डी किती घ्यायचं मित्रांनो? 150 मधून 20 कव्हर मायनस करायचं. 20 मायनस 20 म्हणजे 40 मायनस करायचं 110. 110 याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक्सप्लेन करून दाखवलेलं मी. इंटू 2 किती येतं मित्रांनो? किती येतं? 3.2 मीटर म्हणजे 322 mm. बघा नंतर आता लेंथ ऑफ अँकर बार, लेंथ ऑफ अँकर बार तर टोटल लेंथ मायनस 2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर. टोटल लेंथ किती आहे? 3000 मायनस कव्हर किती आहे? 20, 18 डायमीटर किती आहे? डायमीटर किती आहे? अँकर बारचं 10 आहे ना? 10 किती येतं बघा मित्रांनो? 5 सांगा. किती येतं? किती? 3140 mm म्हणजे 3.41 मीटर. हे झालं लेंथ ऑफ अँकर बार झालं. लेंथ ऑफ स्टिरअप, तर लेंथ ऑफ स्टिरअप काय असतं फॉर्म्युला? 2 इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस 24 डायमीटर. 2 इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस 24 डायमीटर. 2 इन ब्रॅकेट ए प्लस बी प्लस 24 डायमीटर. तर बघा मित्रांनो, 2 इन ब्रॅकेट ए किती घ्यायचं? बघा
हे 300, मग 40चं कव्हर मायनस करायचं 260 आणि 150 मधून 40चं कव्हर मायनस करायचं 110. 260 प्लस 110 किती येतं मित्रांनो? हे 24 इंटू डायमीटर. डायमीटर किती आहे? सिरपचं 6. तर किती येतं बघा लेंथ ऑफ सिरप? किती येतं? 844 म्हणजे 0.84. बरोबर आहे का? बरोबर आहे, 0.84 मीटर. आता बघा लेंथ ऑफ स्टिरप झाल्यानंतर नंबर ऑफ स्टिरप, नंबर ऑफ स्टिरप, नंबर ऑफ स्टिरप. तर नंबर ऑफ स्टिरपचं काय? टोटल लेंथ मायनस 2 इंटू कव्हर डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. टोटल लेंथ किती आहे? 3000 आहे ना, मायनस कव्हर किती आहे? 20 भागिले स्पेसिंग किती दिलेली आहे? 150 आहे. 150 स्पेसिंग किती आहे? स्पेसिंग दिलेली का? हा 150 mm. 150 mm. तर 150 mm स्पेसिंग प्लस 1 किती येते? 21 बार्स. आपलं 21 स्टिरप्स. 21 स्टिरप्स. मग आता काय करायचं? बार बेटिंग शेड्यूल तयार करायचं. हा, तर बार बेटिंग शेड्यूल तयार करण्यासाठी मी पहिले टेबल लागतो. बघा मित्रांनो, आता हे टेबल तयार करू पहिला बार बेटिंग शेड्यूल मध्ये. त्याच्या आधी एक करेक्शन करू टाकतो. लेंथ ऑफ अँकोर बार नाही, सॉरी, लेंथ ऑफ बेंट अप बार ही जी आहे 3268. 3268. आणि पुन्हा एकदा ह्या डी कसं घ्यायचं ते सांगू देतो मित्रांनो. जे 150 मधून 20-20चं कव्हर मायनस करायचं, मग त्यावेळेस हे 110 येतं. हा, तर बघा आता आता व्हॅल्यू टाकू आपण. तर पहिले लेंथच्या व्हॅल्यू लक्षात ठेवून घेऊ. 3.176, 3.268 आणि 3.14. 3.167 नंतर काय 3.14 आणि 3.268 आणि स्टिरपची किती? 0.84. हा, लेंथ लिहून घेतलं मित्रांनो. आता काय करायचंय? डिस्क्रिप्शन मध्ये सिरियल नंबर 1, 2, 3, 4 नंतर डिस्क्रिप्शन, मेन बार, बेंटअप बार, नंतर अँकर बार, नंतर स्टिरप्स नंतर शेप्स मध्ये डायग्राम करायच्या. मेन बार, अँकर बार त्याच्याच उलटा असतो म्हणून सेम फॉर्म्युला असतो लेन्थ. हा, नंतर हे बेंटअप बार, नंतर स्टिरप्स. हा, नंबर ऑफ बार्स 2. हे किती आहे? मेन बार किती आहे? 2. बेंटअप बार किती आहे? 1. अँकर बार किती आहे? 2. नंतर स्टिरप्स किती आहे? 21. डायमीटर किती आहे? 12, 12, 10 आणि 6. हा, नंतर टोटल लेंथ काढायची. 2 गुणिले 3.16, 6.352. नंतर याची सांगायची 3.26 जसं तसं. हा, नंतर याचं 6.28. नंतर याचं किती येतं? 17.74. हा, 724. हा, इकडे बघा त्याचं डायमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. डायमीटरचा स्क्वेअर डिवायडेड बाय 162. याचं येतं 0.89. याचं येतं 0.89. याचं येतं 0.88, सॉरी 0.62, 0.62 आणि याचं येतं 22. हा, टोटल लेंथ सांगा मित्रांनो. 5.65. नंतर 2.90. नंतर 3.89, 3.90. बरोबर आहे ना? टोटल सांगा मग किती येते? 90 ना पॉईंट आहे. 3.90. नंतर 16.34 kg. 16.34 kg. बघा मित्रांनो, आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू.
बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम भाऊ थोडा वेगळा आहे. अ सिम्पली सपोर्टेड बीम, a simply supported beam resting on two wall supports of 300 mm thickness, thick with clear distance between the support 4.5. हे पहा मित्रांनो, क्लिअर डिस्टन्स दिला तर बेरिंग ऍड करायची. बेरिंग म्हणजे सपोर्टच, बेरिंग म्हणजे बिअर करणारा. लक्षात, लेंथ किती आहे आपली 4.5 मीटर, म्हणजेच 4500 एम एम. तर मग आपल्याला टोटल लेंथ ही काढायची असेल तर 4500 प्लस दोन्ही साईडला बेरिंग ऍड करायचे 300. तर किती येतं हा 500 एम एम. हा, हे झालं. हा, ही बेरिंग ऍड केली 300 समजलं, कळालं का? हा, नंतर आता बघा, आता काय करायचं मित्रांनो, पुन्हा तसंच प्रॉब्लेम. हा, मेन बार, लेंथ ऑफ मेन बार, लेंथ ऑफ मेन बार, लेंथ ऑफ मेन बार, मेन बारची लेंथ काढायची. तर टोटल लेंथ -2 इंटू कव्हर प्लस 18 डायमीटर. तर बघा मित्रांनो, टोटल लेंथ किती आहे 5100, -2 इंटू कव्हर किती आहे 25. कव्हर दिलेलं आहे का? नाही दिलेलं आहे तर 25 घेऊन टाकलं तर चालतं. प्लस 18 इंटू, हे पहा, मेन बार म्हणजे बॉटम बार, त्याचं डायमीटर दिलेलं आहे 12. बॉटम बार मधले त्याचं डायमीटर दिलेलं आहे 12. 18 इंटू 12 किती येतं बघा हे 5266. 5266 क्रॉस चेक करा. 5.26 मीटर, 266 मीटर. बघा आता लेंथ ऑफ बेंटअप बार, लेंथ ऑफ बेंटअप बार मागं पुढे काढलं तरी चालतं. TL -2C प्लस 18 डायमीटर प्लस 0.42 इंटू 2. तर बघा मित्रांनो, टोटल लेंथ किती आहे 5100 -2 इंटू 25 प्लस 18, याचं डायमीटर किती आहे, बेंटअप बारचं 16 दिलेलं आहे इथं, 16. बेंटअप बारचं डायमीटर किती आहे 16 प्लस 0.42 इंटू डी किती आहे, डी किती घेतात बघा मित्रांनो, डी साठी, हा, डी का डी बघा, डी किती घ्यायचं, कारण की इथं जे डेप्थ जे दिलेली नाहीये तर डेप्थ आपण अज्युम करू. बी समज 300 mm, डी 600 mm आणि कव्हर जर मायनस केलं तर डी किती आहे तुमचं 600 -2 इंटू 25, 550. जर दिलं नसेल तर अज्युम करायचं मित्रांनो. हा, बरोबर आहे ना, 550. तर 550 इंटू 2 किती येतं बघा, किती येतं सांगा फास्ट. 5800. बघा मित्रांनो किती आलं लेंथ 5800, 5800 एम एम म्हणजे 5.8 मीटर. हा, लेंथ ऑफ बेंटअप बार. नंतर बघा मित्रांनो, लेंथ ऑफ बेंटअप बार नंतर लेंथ ऑफ अँकर बार. अँकर बार, आता अँकर बार मध्ये किती अँकर बार, टॉप बार म्हणजे अँकर बार TL -2C प्लस 18 डायमीटर. टोटल लेंथ आहे 5100 -2 इंटू 25 प्लस 18 इंटू 10 किती येतं मित्रांनो हे 5230, 5230 एम एम म्हणजे 5.23 मीटर. नंतर पुढचं काय, स्टिरप्स, लेंथ ऑफ स्टिरअप, लेंथ ऑफ स्टिरअप, लेंथ ऑफ स्टिरअप 2 इन ब्रॅकेट A प्लस B, 2 इन ब्रॅकेट A प्लस B, 2 इन ब्रॅकेट
ए किती आहे 300, त्याच्यातलं जर हे मायनस केलं तुम्ही ए कव्हर तर किती येतं 250 प्लस हे त्याच्यात 600 तर कव्हर मायनस केलं 550 किती येतं हे प्लस 24 डायमीटर हा प्लस 24 डायमीटर तर 250 प्लस 550 प्लस 24 इंटू 10 रे सिरपचं किती आहे 6 किती येतं 1744 म्हणजे 1.74 मीटर 1.74 मीटर 1.74 मीटर हा नंतर लेंथ ऑफ सिरप झाला नंबर ऑफ सिरप्स किती TL मायनस 2C डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1 TL किती मित्रांनो 5100 मायनस 2 इंटू 25 हा डिवायडेड बाय स्पेसिंग आहे 150 प्लस 1 किती येतं हे किती येतं 35 लगेच बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं 35 नॉर्म्स बार बेंडिंग शेड्यूल बनवायचं तर बार बेंडिंग शेड्यूल साठी आपण काय करू टेबल तयार करू बघा मित्रांनो आता बार बेंडिंग शेड्यूल बनवू हा डिस्क्रिप्शन मध्ये मेन बार नंतर आपले मेन बार नंतर बेंटअप बार नंतर अँकर बार तर स्टिरप्स हा शेप्स हा हे हे अँकर बरोबर हा इकडे बघा नंबर ऑफ बार्स किती आहे मेन बार किती आहे मेन बार किती आहे इकडे बघा मेन मध्ये 3 आहे बेंटअप किती आहे 2 आहे आणि हे किती आहे 2 3 2 2 हा 3 2 2 आणि सिरप्स किती आहे 35 लेंथ सांगा फास्ट सिरपची लेंथ आहे 1.74 याची बाकीच्याची 5.23 याची 5.8 नंतर याची 5.26 बरोबर आहे ना बेंटअपची 5.8 आहे ना हा आता बघा डायमीटर जास्त इकडे बघा आता मित्रांनो नंतर हा नंतर डायमीटर याचं किती आहे 12 आहे ना याचं 16 आहे याचं किती आहे 10 आणि याचं किती आहे 6 टोटल लेंथ काढा 15.798 नंतर याची 11.6 नंतर याची 10 पॉइंट नंतर याची 61.0 कसं करायचं माहिती आहे मित्रांनो ए गुणिले नंबर ऑफ बार गुणिले लेंथ नंबर ऑफ बार गुणिले लेंथ नंबर ऑफ बार गुणिले लेंथ नंबर ऑफ सिरप्स गुणिले लेंथ याचं डायमीटर 0.89 याचं किती येतं 16चा स्क्वेअर अपॉन 162 1 पॉइंट याचं किती येतं 62 0.22 हा सांगा फास्ट याचा गुणाकार करा टोटल वेट किती येतं 14.044 याचं 18.328 याचं सांगा 6. किती आहे 0.62 इंटू 6 पॉइंट करा कॅल्क्युलेट
48 पाय नंतर ह्याचं किती सांगा किती सांगा फास्ट 13.4 टोटल सांगा टोटल बेरीज करू सांगा फास्ट बघा मित्रांनो 52.264 kg अजून 2 प्रॉब्लेम याचे उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ धन्यवाद